आता आपले दिवस कमी राहिले, आपण आता याच्याशी जमून घ्या आणि कोर्ट कचेऱ्या बंद करा. म्हणजे काय काँग्रेसविषयी त्याला आपुलकी होती? काँग्रेसविषयी काही भावना होत्या? बिलकुल नाही. स्वतःची पोळी काँग्रेसच्या भरोश्यावर भाजली, काँग्रेसच्या भरोश्यावर नेता झाला आणि काँग्रेसला डोळे दाखवायला लागला. फक्त पैशाच्या मागे. म्हणून जशी मूर्ती दिसते तशी नाही, जहिरीली मूर्ती आहे. तो येत असेल तर मी त्याला समोरासमोर त्याच्याशी संवाद करायला तयार आहोले कशी. एवढा जहिरीलापणा त्यानं काँग्रेसमध्ये राहून केला आणि स्वतः नेता झाला आणि आता काँग्रेस सोडली. काही फरक पडत नाही. असे आले गेले, किती गेले. अशोकराव चव्हाण सारखा जो काँग्रेसनं मुख्यमंत्री केला, जो प्रदेशाध्यक्ष राहिला, तो काँग्रेसला सोडून गेला. पण त्याच्या याच्यात खासदारकीत काँग्रेसची सीट आली, तो पडला. आणि काँग्रेसच्या नेत्याच्या मागे नाही, जनता या नेत्याच्या मागे नाही, काँग्रेसच्या मागे. म्हणून हा गेला. याच्या आधी आपले बाळासाहेब वानखडे होते, त्यांचं तर बोलाय याच्यापेक्षा जास्त होतं. त्यांनी बीजेपीत प्रवेश केला तर आपल्याला सर्वांना असं वाटलं होतं का कुठंतरी काँग्रेस कमजोर झाली, पण अजून उठली. आता घाबराचं कारण नाही. एवढी मोठी संख्या आणि गावागावात घराघरात काँग्रेस पोचली. म्हणून तुम्ही सर्व नेते लोक, गाव सांभाळणारे लोक, हे प्रहार आले आणि गेले, पण तुम्ही कधी डगमगले नाही. काँग्रेसचा शिपाई कधी डगमगला नाही. अजून काँग्रेस जिथं आहे तिथंच आहे. काँग्रेसनं जायला सोडलं त्याला आपल्याला हात दाखवायचा आहे. त्याला हात दाखवायचा आपल्याला. जिल्हा बँकेची निवडणूक आहे, लागली आहे. आता आपण आपली सर्वांची ताकद, आपली सर्वांची मेहनत आपल्याला जिल्हा बँकेत तालुक्याची आणि जिल्ह्याच्या सीटा काढायच्या. त्यांनी बेमान्या केल्यात. 1100 मतं त्यांनी करून घेतले. जिल्हा लेवलचे सोसायटी जेवढ्या आहेत तेवढ्याच आहे, पण त्या 1100 कोर्टात आहे. आणि आपण जे 1200 केले ते फेटाळले, ते 1200 कोर्टात. म्हणून एक तर हे येईल, नाही तर एक तर तेच आहे. काहीतरी होणारच आहे, अनगॅरंटीड होणार आहे. म्हणून बँक तुमच्या ताकदीनं आपल्याला पुन्हा आणायची आहे. आणि जे गेले त्याचा विचार न करता काँग्रेसला उभारी आहेच, याच्यापेक्षा जास्त उभारी कशी भेटल त्याच्यासाठी आपण लोकांना चांगली मेहनत करा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो.